Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. सर्कल हा तुमचा सगळ्यांना अवघड वाटणारा चॅप्टर मी स्टार्ट केला आहे, पण घाबरायचं काही काम नाही. प्रॅक्टिस सेट 3.1 आपण स्टार्ट केला आहे. सो स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्या समोर, की जो 3 मार्क्स साठी पेपरला विचारला गेला आहे. 1 2 3 नाही 4 मार्क्स साठी विचारलेला आहे. हा पहिला जो प्रश्न आहे तो 2 मार्क्स साठी आहे, हा 1 मार्क्स साठी विचारला गेलेला आहे आणि हा 1 मार्क्स साठी. असा हा पण 4 मार्कचा क्वेश्चन आहे. बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात पहिले आता काय करायचं, आपण प्रश्न नीट वाचायचा आणि त्याच्यानुसार कृती करायची. इन ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. यस, आम्हाला हे समजलं, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल आहे. फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आर एम आणि आर एन ह्या काय आहे, टँजंट आहे. बोथ दीज आर द टँजंट. स्पर्शिका, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून 2 स्पर्शिका जात आहेत. ह्या टचिंग द सर्कल ॲट पॉइंट एम, इथे टच करते आणि इथे टच करते ह्या सर्कलला. ओ आर इज 10 सेंटीमीटर. हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स तुम्हाला 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर. आता रेडियस ऑफ द सर्कल 5 सेंटीमीटर तुम्हाला कोड्यात दिलेलं आहे, तुम्हाला फसवण्यासाठी दिले. मग आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन काय, रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस कुठून काढतो, सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी पॉइंट ऑन द सर्कल. मग आपण काय करूया, इथून अशा पद्धतीने ही रेडियस काढून घेऊया. ही एक रेडियस आणि इथे पण काढून घेऊया. मग ही 5 सेंटीमीटर आहे, तर ही रेडियस पण किती येणार आहे तुमची, 5 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने ह्या दोन्ही रेडियस आपण काय केलेले आहे, काढून घेतलेले आहे. हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. अँड देन हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायची, म्हणजे सोडवायची आहे. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, नीट लक्ष द्या आणि फटाफट मार्क्स मिळवा. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, कन्स्ट्रक्शन हे लिहावं लागणार आहे कंपल्सरी. चला फटाफट काय करूया, कन्स्ट्रक्शन लिहून घेऊया. कन्स्ट्रक्शन काय आहे, ड्रॉ, काय केलं आपण, ड्रॉ सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट कुठलं काढलं रे, ओ एन, द रॅडियस ऑफ सर्कल आणि बोथ काय आहे, सेम आहे. बोथ काय आहे, ओ एम इज इक्वल टू ओ एन इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आपण काढून घेतलं. हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता काय करणार आहोत, आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहोत. पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट. टँजंट कुठले आहेत, ह्या तुमच्या या दोघही टँजंटचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, मेजरमेंट इथे फाइंड करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा 2 मार्क्ससाठी तुम्हाला इथे विचारला गेलेला आहे. मग आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा आपल्याला ह्या टँजंटचं. मग आता इथे एक ट्रायंगल बघा, हा ट्रायंगल बघा सगळ्यांनी नीट, हा ट्रायंगल नीट लक्ष द्या. हा ट्रायंगल, हा येल्लो जो कलरचा ट्रायंगल आहे तो नीट लक्ष द्या, दिसतोय. आता टँजंट थेरमनुसार दॅट इज द रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. रेडियस काय आहे, परपेंडिक्युलर टू द टँजंट आहे. त्याच्यामुळं ही काय आहे, इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे तुमचा. इथे काय होणार आहे तुमचा, 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. आणि हे 10 सेंटीमीटर आहे, 90 अंश समोरची बाजू हायपोटेनस असते. मग ही 10 सेंटीमीटर हायपोटेनस आहे, ही साईड 5 सेंटीमीटर आहे. मग आपण पायथागोरसच्या थेरमनुसार MR फाइंड करू शकतो. आणि टँजंट काय असतात, दोघी सेम असतात अकॉर्डिंग टू टँजंट सेगमेंट थेरमनुसार. मग ही जर मिळाली तर आपल्याला ही पण काय होईल, तेवढीच असणार आहे. सो आपण आता फाइंड करूया. इन ट्रायंगल MOMR, इन ट्रायंगल OMR. सिंपल आहे, खूप छान, खूप सोपा प्रश्न आहे. अँगल OMR इज 90 डिग्री. हा काय आहे, 90 डिग्री. कशानुसार, टँजंट थेरमनुसार. आणि आमच्या मनाने म्हणतोय का, नाही, हे टँजंट थेरमनुसार. टँजंट थेरम काय सांगतं, दॅट इज द पॉइंट ॲट एनी पॉइंट, टँजंट ॲट एनी पॉइंट ऑन द सर्कल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल. हे टँजंट थेरम तुम्हाला सांगतं की एका पॉइंट स्पर्श करत असेल इथे, तर तो त्या पॉइंटमधून आणि जाणारी ही जी रेडियस आहे, ही रेडियस एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर असते. ठीक आहे, मग तो 90 डिग्री आहे. देअरफॉर अजून काय तुम्हाला व्हॅल्यू दिलेलं आहे, OM दिलेली आहे 5 सेंटीमीटर. दॅन OR 10 सेंटीमीटर. अँड वी हॅव टू फाइंड MR. वी हॅव टू फाइंड द MR. सो आपण इथे काय करणार आहोत, आपण इथे वापरणार आहोत अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू
पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतं आपल्याला? पायथागोरस थेरम आपल्याला सांगतं काय सांगतं? दॅट इज हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग हायपोटेनस काय आहे तुमचा? हायपोटेनस 90 डिग्री समोरची बाजू ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. ठीक आहे, चला आपण काय करूया आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. ओ आर स्क्वेअर म्हणजे किती? 10चा स्क्वेअर. ओ एम स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर प्लस एम आर फाइंड करायचं आहे. ठीक आहे, 10चा स्क्वेअर 100, 5चा स्क्वेअर 25 प्लस एम आर स्क्वेअर 100. हा प्लस 25 इकडे जाताना -25 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. 100 मधून 25 गेले 75 एम आर स्क्वेअर. मग आता आपण काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचा आपण वर्गमूळ घेणार आहोत. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचा आपण वर्गमूळ घेणार आहोत. आता वर्गमूळ घेतल्यानंतर काय होईल रे? √75 एम आर. पण तुम्हाला सांगितलं असं उत्तर लिहिलं तर चालेल का? नाही चालणार. आपल्याला फॅक्टर पाडावं लागणार आहे 75चे. 5 1 जा 5, 7 मधून 5 गेले 2, 5 5 जा 25. 5 1 जा 5, 5 5 जा 25. ओके, 5 1 जा 5, 5 3 जा 15. म्हणजे जर तुम्ही याचे असे फॅक्टर पाहिले 25 3 जा 75, 75चे फॅक्टर जर 25 3 जा पाडले बघा, 5 5 जा 25, 25 × 3 हे फॅक्टर पाडले तर तुमच्या एक लक्षात येईल की 25 कोणाचा तरी वर्ग आहे. कशाचा? 5चा. म्हणून 25च्या ऐवजी त्या 5ला बाहेर काढा, तो 5चा स्क्वेअर आहे आणि √3ला मध्ये ठेवा. हे आलं तुमचं एम आर. हे काय आलं तुमचं? एम आर. पहिली तुम्हाला टँजंट मिळालेली आहे. पहिली टँजंट किती आली? 5√3 सेंटीमीटर. हां, मग ही जर 5√3 आहे तर ही पण किती येईल? 5√3 सेंटीमीटर अकॉर्डिंग टू टँजंट सेगमेंट थेरम. मग इथे लिहायला विसरायचं नाही. अकॉर्डिंग टू टँजंट सेगमेंट थिअरम. टँजंट सेगमेंट थिअरम काय सांगतं? इथे लिहिते हां आता पुढे. टँजंट सेगमेंट काय सांगतं तुम्हाला? काय सांगतं? दॅट इज सेगमेंट एम आर इज इक्वल टू सेगमेंट एन आर. हां, सो एन आर किती येईल तुमचं? सेगमेंट एन आर इज ऑल्सो व्हॉट? 5√3 सेंटीमीटर. 5√3 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नाचं 2 मार्क्स मिळवून देणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पहिला प्रश्न काय विचारला होता तुम्हाला की या दोन्ही टँजंटचं मेजरमेंट काय आहे? मग खूप सिंपल आहे. आपण बघितलं सेगमेंट OM आहे, परपॅन्डिक्युलर आहे कशाला? टँजंट किंवा रॅडियस आणि त्या टँजंट एकमेकींना परपॅन्डिक्युलरचं टँजंट थेरमनुसार त्यांचं मेजरमेंट लिहून घेतलं. पायथागोरसचं थेरम वापरलं. पायथागोरसच्या थेरमनुसार आपण लगेच तो फॉर्म्युला लिहिला आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलं. 75चे फॅक्टर्स पाडले आणि आपल्याला शेवटी फायनली 5√3 सेंटीमीटर एक टँजंट मिळाली. पण टँजंट सेगमेंट थेरम असं सांगतं की एक्सटर्नल पॉईंटमधून आपण जेव्हा 2 टँजंट ड्रॉ करत असतो तर त्या दोघंही टँजंट सेगमेंट काय असतात? कॉन्ग्रंट असतात. हे टँजंट सेगमेंट थेरम सांगतं आणि त्याच्यानुसार ही जर 5√3 सेंटीमीटर आली तर ही पण ऑब्विसली तुमची 5√3 सेंटीमीटर ही डेफिनेटली असणार आहे. ठीक आहे, अंडरस्टँड द फर्स्ट क्वेश्चन? समजते का? सगळ्यांच्या डोक्यात जाते का? खूप सिंपल आहे. पायथागोरस वापरतोय, टँजंट थेरम वापरतोय, टँजंट सेगमेंट थेरम वापरतोय. कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चला लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ MRO? अँगल MRO. पहिले आपण काय करणार आहोत? इथे अशा पद्धतीने ह्या रॅडियस काढून घेऊया. 5 सेंटीमीटर आणि ही 10 सेंटीमीटर माहिती. मग आता व्हॉट इज मेजर ऑफ MRO? आता हे तर 90 डिग्री सगळ्यांना माहिती आहे. दॅट इज इन ट्रायंगल MRO इन ट्रायंगल MRO मध्ये अँगल OMR इज 90 डिग्री. 90 डिग्री आहे. आमच्या मनाने म्हणतोय का नाही? काय आहे त्याच्या मागे रिझन, लॉजिक? टँजंट थेरमनुसार काय आहे ते 90 डिग्री आहे. मग टँजंट थेरमनुसार ते 90 डिग्री आहे तर तुमच्या एक लक्षात येतंय का? ही 10 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आहे.
हा राईट अँगल ट्रायंगल आहे. जर ही 10 सेंटीमीटर, मग आता तुम्हाला एक थेरम आठवतं का 30, 60, 90 डिग्री थेरम. 30 डिग्री समोरची बाजू ही हायपोटेनसच्या हाफ असते. हायपोटेनस म्हणजे आता ही 10 सेंटीमीटर आहे, ही हाफ आहे 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे 30 डिग्री समोर याची म्हणजे हा डेफिनेटली काय असणार आहे 30 डिग्री असणार आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम आपल्याला इथे हे वापरावं लागणार आहे. मग याच्यामध्ये हा 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर हे सगळं दिलेलं आहे तुमचं. आणि आपण इथे असं म्हणू शकतो दॅट इज सेगमेंट OM इज हाफ ऑफ सेगमेंट OR. सेगमेंट OR चा काय आहे तो हाफ आहे, हाफ आहे. मग आता सेगमेंट OM किती येईल रे, हाफ. OR किती 10, म्हणून 2 5 10. सो सेगमेंट OM काय येणार आहे तुमचा 5 सेंटीमीटर आहे. मग हा 5 सेंटीमीटर आला, मग याच्या बरोबर आपण इथे गेस करू शकतो अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम. अकॉर्डिंग टू हे थेरम आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरायचे, त्याच्यामुळे हे माहिती असणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम. ते थेरम काय सांगतं की जर 30 डिग्री समोरची साईड काय असते हायपोटेनसच्या हाफ असते. द साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस. हाफ ऑफ काय असते ती हायपोटेनसच्या हाफ असते. मग ती जर हा हायपोटेनसच्या काय आहे हाफ आहे, म्हणून आपण म्हणू शकतो मग हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा ऑब्विसली काय असणार आहे तुमचा 60 डिग्री. कारण ते यांची बेरीज बघा 30 + 60 90, 90 + 90 180. ठीक आहे. सो आपला अँगल इथे फायनली मिळालेला आहे. इथून आता पुढे बघा फायनली अँगल कुठला विचारला रे MRO. अँगल MRO इज 30 डिग्री. रिझन काय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम. मग MRO जर 30 डिग्री आहे तर तुमचा NRO पण किती असणार आहे सेम. या टँजंट पण सेम आहे आणि त्यांचं मेजरमेंट पण काय आहे सेम आहे. देअरफॉर अँगल NRO इज ऑल्सो 30 डिग्री. दोन्हीही लिहू शकता. तुम्हाला एकच विचारलाय, दोघं काय असणार आहे तुमचे 30, 30 हे असणार आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ युअर सेकंड क्वेश्चन. MROचा आन्सर किती आलं 30. काय केलं आपण ट्रायंगल MRO घेतला, जो अँगल दिलाय तोच लिहून घेतला. हा 90 डिग्री टँजंट थेरमनुसार. त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की ही आहे ना ही याच्या हाफ आहे, मग ही याच्या हाफ आहे हे कुठल्या थेरममध्ये सांगतं 30 डिग्री समोरची बाजू ही हायपोटेनसच्या हाफ असते 30, 60, 90 डिग्री थेरमनुसार. मग सेगमेंट ही 5 सेंटीमीटर करून घेतली. अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम ही हाफ आली. आणि मग हाफ आल्यानंतर आपण म्हणू शकतो की हा किती आहे 30. कारण याच्या हाफ ही आली म्हणजे ही डेफिनेटली काय आहे 30 डिग्री समोरची काय आहे ही बाजू आहे. म्हणून हा 30 डिग्री, म्हणून हा पण किती आला तुमचा 30 डिग्री आलेला आहे. सो अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चन पण आपण फटाफट करून घेतलेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. थर्ड क्वेश्चन तर अगदी सिंपल आहे. तुम्ही बघितल्या प्रश्नाचं उत्तर MRN हा पूर्ण विचारलाय MRN. मग आता मगाशी आपला हा 30 आला, हा पण किती आला 30. मग 30 + 30 किती झाले रे 60. म्हणजे हा अँगल R किती आला 60. पहिला सांगू शकतो. पण ते लिहायचं कसं हाच मोठा प्रश्न आहे. वी हॅव टू फाइंड द अँगल MRN. मग आता MRN कसं तयार होणार आहे अँगल MRO आणि NRO याच्यापासून काय होणार आहे तुमचा MRN तयार होणार आहे. काय तयार होणार आहे MRN. लक्षात घ्या हा अँगल कसा तयार होतो आहे. हा अँगल असा तयार होतोय कसा, हा मिळून आणि हा मिळून हा अँगल तुमचा R जो आहे तो R इथे तयार होतो आहे. ठीक आहे. सो हा अँगल R तयार झाला या दोघांपासून. सो अँगल MRO प्लस अँगल NRO. बरं याला रिझन काय रे अँगल पॉस्युलेट, ॲडिशन ऑफ अँगल पॉस्युलेट. आपण काय करतो अँगलची ॲडिशन.
अँगल पॉस्युलेट, ॲडिशन ऑफ अँगल पॉस्युलेटनुसार आपण म्हणू शकतो. ॲडिशन ऑफ अँगल पॉस्युलेट्स आमच्या मनाने म्हणतोय का? नाही. मग MRO किती आहे तुमचा? 30. हा किती आहे? 30 डिग्री. देअरफॉर अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. सो थर्ड क्वेश्चन खूपच सिम्पल होता. दोघांची बेरीज केली, अँगल ॲडिशन अँगल पॉस्युलेटनुसार ह्याचं मेजरमेंट किती आलं? 30 डिग्री आलेलं आहे. आता ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये नक्की काय सांगितलंय समजून घ्या जरा व्यवस्थित. सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट. बघा RM कुठं दिसतंय बघा, दिस इज युअर RM, दिस इज युअर RN. ह्या दोघं काय आहे? या सर्कलच्या टँजंट आहे. इकडे जर वाढवल्या तर ह्या अशा, इकडे पुढे वाढवल्या तर ह्या टँजंट, बरोबर की नाही? ह्या काय आहेत? त्याच्या टँजंट आहे. पुढे सेगमेंट ऑफ सर्कल विथ सेंटर O, त्यांचा सेंटर काय आहे तुमचा? O आहे. पुढे प्रूफ दॅट सेगमेंट OR बायसेक्ट MRN ॲज वेल ॲज MON. आता त्यांनी आपल्याला प्रूफ काय करायला लावला आहे? OR हा जो सेगमेंट आहे तो कोणाला बायसेक्ट करतो? तो बायसेक्ट करतो अँगल MRN. इथे काय आहे? R. या अँगल MRN याला बायसेक्ट करणं म्हणजे काय? हा अँगल आहे, या अँगलचा आपण असा बायसेक्ट काढतो. समजा हा 40 डिग्रीचा आहे, बायसेक्टर काढल्यामुळे हा 20 डिग्री आणि 20 डिग्रीचे असे दोन समान भाग तयार होत असतात, त्याला आपण बायसेक्ट करणं असं म्हणत असतो. मग त्यांनी आपल्याला प्रूफ काय करायला लावला आहे की ही सेगमेंट OR जी आहे ती ह्या अँगलला काय करत असते? दोन याच्यामध्ये काय करते आहे? बायसेक्ट करते आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. कुठली? ही सेगमेंट OR जी आहे ती तुमची अँगल MRN, याच्यामध्ये हा एक अँगल आणि हा एक अँगल याच्यामध्ये काय करते आहे? बायसेक्ट करते आहे. एवढंच नाही सांगितलं त्यांनी आपल्याला हे पण सांगितलं, फक्त MRN लाच नाही तर MON सुद्धा अँगल बघा, MON याला सुद्धा काय करते? बायसेक्ट करते म्हणजे काय? इथे पण सेम अँगल काय होणार आहे? तयार होणार आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता हे प्रूफ करायला कुठपासून सुरुवात करायची? तुमच्या समोर प्रश्न पडला असेल की आता काय करायचं नक्की? काही टेन्शन घेऊ नका, एकदम सोपं उदाहरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे हे उदाहरण आहे. पेपरला हा प्रश्न किती मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे? 3 मार्क्ससाठी हे प्रूफ आतापर्यंत पेपरला विचारलं गेलेलं आहे. तर आपण लगेचच सुरू करणार आहोत. मग आता सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे? एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला हे दोघं अँगल काय करायला लावले? बायसेक्ट करायला लावले आहे. मग हे अँगल बायसेक्ट करण्यासाठी मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण लिहा कमेंट सेक्शन मध्ये. मला असं वाटतं हे जे 2 ट्रायंगल आहे, इथे 2 ट्रायंगल आहे, दिसत आहे तुम्हाला? याला एकाला मी येलो कलर देते. ठीक आहे, हा एक ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल, अजून एक दुसरा पण ट्रायंगल आहे. कुठला? हा एक ट्रायंगल दिसतोय तुम्हाला? हे जे दोन्ही ट्रायंगल आहे, हे दोघही ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रंट दाखवले, तर आपल्याला हे दोघं बायसेक्ट पण दाखवता येणार आहे. सो फटाफट काय करणार आहोत आपण? हे दोघही ट्रायंगल आता कॉन्ग्रंट दाखवणार आहोत. पण त्याच्या अगोदर काय केलं आहे? याला बायसेक्ट कसं केलं ते पण समजून घेऊया. आता काय करावं लागणार आहे आपल्याला? हे दोघही ट्रायंगल पहिले कुठल्या तरी टेस्टनी आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावं लागणार. आता कुठली टेस्ट? तर तुम्ही सगळे टेस्ट ऐकल्या असेल ना, टेस्ट विषयी तुम्हाला माहिती असेल. आतापर्यंत कुठल्या प्रकारच्या टेस्ट आहे? एकूण 5 प्रकारच्या टेस्ट आहे. कमेंट सेक्शन मध्ये लिहा मला की आतापर्यंत तुम्ही कुठल्या कसोट्या, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या, बा कसोटी, बाको को आणि तुमची हायपोटेनस, राईट अँगल हायपोटेनस साईड टेस्ट, ती एक पायथागोरस थेरम वापरून आलेली ती. मग पहिली टेस्ट कुठली आहे? SS टेस्ट. एकूण किती टेस्ट आहे या सगळ्यांना माहिती पाहिजे. हे सगळ्या जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. नंतर SAS टेस्ट पण आहे. नंतर ASA टेस्ट, म्हणजे एकदा अँगलमध्ये एकदा साईडमध्ये. नंतर SAA टेस्ट किंवा AAS टेस्ट पण आहे तुमची. त्याच्यानंतर अजून एक आहे राईट अँगल हायपोटेनस साईड टेस्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या 5 टेस्ट आहे. मग याच्यातली सगळ्यात सोपी टेस्ट आपण वापरण्याचा प्रयत्न करूया. चला सुरुवात करूया आपल्या
सोल्युशनकडे आपण जाणार आहोत. आपल्या सोल्युशनकडे. आता सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले मी काय करते बघा, समजून घ्या. ट्रायंगल, दोन ट्रायंगल इथे घेते आहे. एक आहे तुमचा MOR, हा एक ट्रायंगल MOR आणि दुसरा NOR, हा ट्रायंगल. दोन ट्रायंगल घेते आणि ते कॉन्ग्रंट दाखवते आहे. ओके. इन ट्रायंगल MOR अँड इन ट्रायंगल NOR, या दोघं ट्रायंगलमध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, OR इज कॉन्ग्रंट टू OR. दोघाही ट्रायंगलमध्ये OR साईड सेम आहे. इथे पण MOR आहे, इथे पण NOR आहे. मग OR काय आली, कॉमन साईड. म्हणजे एक साईड तर कॉन्ग्रंट झाली, दोघांची काय झाली, एक साईड कॉन्ग्रंट. सो मग पहिलं तुम्ही लिहू शकता सेगमेंट OR इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट OR. मग याला रिझन काय लिहिणार आहे बाळांनो, याला लिहिणार सोपं रिझन, कॉमन साईड. ही काय आहे, दोघांची कॉमन साईड आहे. दिस इज कॉमन साईड. त्यानंतर अजून काय करू शकतो, दॅट इज दिस साइड इज कॉन्ग्रंट टू दिस साइड. ह्या काय आहे, रॅडियस ऑफ द सर्कल. आणि रॅडियस ऑफ द सर्कल काय असतात, दोघांच्या सेम असतात. देअरफॉर OM इज कॉन्ग्रंट टू ON. मग अजून आपण म्हणू शकतो सेगमेंट OM, बघा किती सोपं आहे, इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ON. याला रिझन काय देणार, रॅडियाय ऑफ द सर्कल. रॅडियाय वर्तुळाच्या त्रिज्या काय असतात, सेम असतात. एक असेल तर रॅडियस लिहितो, अनेक असेल तर आपण काय करत असतो, रॅडिआय लिहित असतो. रॅडिआय, रॅडिआय ऑफ सर्कल, रॅडिआय ऑफ सर्कल असं लिहू शकतात. किंवा एखादा विद्यार्थी म्हणेल टीचर दॅट इज द टँजंट अँड द रॅडियस आर परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग तुम्ही टँजंट थेरम पण वापरू शकतात. येस, ऑब्विसली त्या सुद्धा तुम्ही ते आणि ही टेस्ट वापरून सुद्धा हा ट्रायंगल काय करू शकता, कॉन्ग्रंट दाखवू शकता, तुमची मर्जी. पण मी सोपं सांगते अजून तुम्हाला त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर अजून ही टँजंट RM इज कॉन्ग्रंट टू टँजंट RN. कशानुसार, तुम्हाला टँजंट सेगमेंट थेरम आठवतं, दॅट इज द टँजंट विच इज ड्रॉन फ्रॉम द आउटसाइड ऑफ द पॉइंट इज कॉन्ग्रंट. दिस टू सेगमेंट्स आर दी कॉन्ग्रंट. म्हणून आपण म्हणू शकतो दॅट इज सेगमेंट RM इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट RN. कशाने म्हणू शकतो, आपल्या मनाने म्हणतोय का नाही. टँजंट सेगमेंट थेरम हे कोण सांगतं तुमचं, टँजंट सेगमेंट थेरम हे सांगतं आपल्याला की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून आपण वर्तुळाला दोन स्पर्शिका काढल्या तर ते काय असतात, कॉन्ग्रंट असतात, असं टँजंट सेगमेंट थेरम सांगतं. आपण नाही म्हणत. मग तीन गोष्टी मिळाल्या, कॉमन साईड मिळाली, रॅडियाय ऑफ द सर्कल. मग तिघही काय आल्या, साईड साईड साईड. कुठली टेस्ट आली याच्यामध्ये, आपली SSS टेस्ट. बा कसोटी, बाजू बाजू बाजू. या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी काय आल्या, कॉन्ग्रंट आलेले आहे. म्हणून आपण इथे म्हणू शकतो व्हॉट वी कॅन से दॅट ट्रायंगल MOR is congruent to triangle NOR by which test, by SSS test. SS टेस्ट नुसार काय आहे, त्या कॉन्ग्रंट आहे. सो ह्या टेस्ट पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. याच्यातली एक टेस्ट आपण काय केली आहे, आता ह्या एक्झाम्पल साठी वापरली आहे. मग जर त्रिकोण तुमचा, दोन्ही त्रिकोण जर तुमचे कॉन्ग्रंट आलेले आहे, मग त्याच्या साईड पण, त्याचे राहिलेले जे इलेमेंट्स आहे ते राहिलेले इलेमेंट्स पण कॉन्ग्रंट येणार. ऑब्विसली काय येणार आहे, राहिलेले इलेमेंट सुद्धा कॉन्ग्रंट येणार आहे. मग काय राहिलेले इलेमेंट, त्याचा हा अँगल आणि हा अँगल पण काय असणार आहे तुमचा, कॉन्ग्रंट. त्याचा हा अँगल आणि हा अँगल पण काय आहे, कॉन्ग्रंट आहे. सो तुम्ही म्हणू शकतात दॅट इज इन therefore in triangle MOR is congruent to triangle NOR, then त्यांचे जे अँगल आहे, मग कुठले अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायला लावले, ते बायसेक्ट केलेलं आहे, OR ने बायसेक्ट केलेले. देअरफॉर तो आपलं टार्गेट काय होतं, काय टार्गेट होतं आपल्याला, हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट दाखवायचा, हा आणि हा अँगल. आता जर तुमचं ट्रायंगल कॉन्ग्रंट आलेले आहे ते ऑब्विसली 100% काय येणार आहेच तुमचे. देअरफॉर मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज अँगल MRO कॉन्ग्रंट टू अँगल NRO. हे दोघंही काय झाले, बायसेक्ट केल्यामुळे दोघंही कॉन्ग्रंट आलेले आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला दाखवायचे होते, आपल्याला कुठले दाखवायचे होते, आपल्याला हे पण MOR अँगल MOR इज कॉन्ग्रंट टू अँगल NOR. हे का कॉन्ग्रंट आले, दोघांना रिझन लाईच आहे, दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल.
हां, याच्या करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, इथे शॉर्टकट लिहिलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ओके, याच्यानुसार आपण म्हणू शकतो. हे झालं रिझन. हॅन्स इट इज प्रूफ. सो हॅन्स इट इज प्रूफ. काय प्रूफ करायचं होतं आपल्याला? दॅट इज सेगमेंट ओ आर. हे असंच असं छापून टाकायचं, असंच असं काय करायचं, लिहून काढायचं प्रूफ मध्ये, शेवटच्या सेंटेन्स मध्ये. हेन्स इट इज प्रूफ दॅट इज सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स. कशाला बायसेक्ट करतो? अँगल MRN अँड अँगल कुठला रे? MON. या दोघांना काय करतो? तो बायसेक्ट करतो. हे आपण प्रूफ केलेलं आहे. किती सोपं उदाहरण होतं बघा. जरा विचार करा, एवढं सोपं उदाहरण आणि 3 मार्काला. पहिले काय करायचं हे बघा. याच्यानंतर हे 2 ट्रायंगल काय करू आपण, कुठल्या तरी टेस्टने एकरूप दाखवू. त्याच्यानंतर पहिली ही OR कॉमन साईड घेतली. त्याच्यानंतर OM इज कॉन्ग्रंट टू ON, रेडियस ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रंट, सो रेडियस ऑफ द सर्कल दाखवणं. नंतर RM इज कॉन्ग्रंट टू RN, दॅट इज टँजंट सेगमेंट थेरमनुसार दोघं काय आहे, कॉन्ग्रंट आहे. मग हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार, SSS टेस्टनुसार आपण काय केले, कॉन्ग्रंट दाखवले. जर तुमचे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत तर त्याचे अँगल पण कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणून MRO कॉन्ग्रंट टू NRO आणि MOR इज कॉन्ग्रंट टू NOR. दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि त्याच्यानुसार हेन्स म्हणायचं, इट इज प्रूफ दॅट हे एकमेकांना बायसेक्ट करतात. झालं. एवढं सोपं होता तुमचा 3rd क्वेश्चन. ओके, लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन.